News 28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। अहिल्यानगर पोलीस अधिकारी गणेश देशमुख यांची सराफ व्यवसाय दराला अमानुष बेकायदेशीर मारहाण करून रिकव्हरी मध्यस्थी सुवर्णकार पदाधिकाऱ्यांचे मोबाईल काढून घेऊन गोळ्या मारण्याची पोलिसांची धमकी। सातारा जिल्ह्यातील सुवर्णकार सराफ व्यवसायदारांचा अहिल्यानगर पोलिसांच्या विरोधात तीव्र निषेध एल्गार मोर्चा। घटनास्थळी सराफ व्यवसायदारांनी दिलेल्या माहितीवरून अहिल्यानगर बोधेगाव येथे 16 एप्रिल 2026 रोजी सराफ व्यावसायिक श्री भागवत मधुकर आदापुरे यांनी चोरीचे सोने घेतल्याचा आरोप करून प्रचंड मारहाण केली होती। तसेच सोनाई येथील सराफ व्यवसायदार संजय शेठ बोराडे व त्यांचा मुलगा संकेत बोराडे हे मध्यस्थी करत असताना त्यांनाही पोलिसांनी मारहाण केली होती। त्यानंतर सराफ व्यावसायिकांचे प्रदेश अध्यक्ष व संपर्क प्रमुख आणि उपसंपर्क प्रमुख यांनी मध्यस्थी केल्यामुळे सराफ व्यावसायिकांच्या पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी धक्काबुक्की करून त्यांचे मोबाईल काढून घेऊन त्यांना गोळी मारण्याची धमकी दिली होती। त्यामुळे अहिल्यानगर पोलिसांच्या गैरवर्तणुकीचा निषेध म्हणून सातारा जिल्ह्यातील सर्व सराफ व्यवसायदारांनी आपली दुकाने बंद ठेवून अहिल्यानगर पोलिसांच्या विरोधात जाहीर निषेध मोर्चा काढण्यात आला। यावेळी एसपी ऑफिस समोर व्यापाऱ्यांची मोठी गर्दी दिसून आली। सराफ व्यावसायिकांनी प्रथम एसपी ऑफिसमध्ये निवेदन दिले, त्यानंतर घडलेल्या घटनेबाबत चर्चा करून दोषीवर कठोर कारवाई करण्याबाबत विनंती केली। तसेच सराफ व्यावसायिकांनी एसपी ऑफिस पासून ते पोवी नाका शिवतीर्थापर्यंत निषेध मोर्चा काढला होता। त्यानंतर व्यापाऱ्यांनी छत्रपती शिवरायांना पुष्पहार घालून सर्वांनी शिवरायांचे दर्शन घेतले। छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी, जय शिवाजी, हर हर महादेव अशा घोषणा देण्यात आल्या होत्या। यावेळी काही व्यापाऱ्यांनी तीव्र शब्दात निषेध मनोगत व्यक्त केले। यावेळी जिल्ह्यातील सराफ व्यापाऱ्याबरोबर उंब्रजचे सराफ असोसिएशनचे अध्यक्ष मुबारक शिकलगार आपल्या सर्व व्यापाऱ्यांना बरोबर घेऊन निषेध मोर्चामध्ये सामील झालेले दिसून आले। मुबारक शिकलगार प्रत्येक व्यापाऱ्यांच्या मदतीसाठी धावून जात असतात। या निषेध मोर्चामध्ये जिल्ह्याचे अध्यक्ष, तालुकाध्यक्ष, संपर्क प्रमुख, उपाध्यक्ष व इतर सर्व पदाधिकारी व सराफ व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित असलेले दिसून आले। सातारा तालुकाध्यक्ष वैभव साळुंखे व कराड तालुका अध्यक्ष वेदपाठक शेठ यांनी आपल्या तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला। यानंतर दुपारी 2 वाजता खासदार श्रीमंत श्री छत्रपती उदयनराजे भोसले यांना भेटणार असल्याचे व्यापाऱ्याकडून समजले। सराफ व्यापाऱ्यांनी नियमाचे उल्लंघन न करता शांततेत निषेध मोर्चा पार पाडला। प्रशासनाने मोर्चाला हिरवा कंदील दाखवून दोषीवर कठोर कारवाई केली जाईल असे व्यापाऱ्यांना आश्वासन दिले आहे, असे व्यापाऱ्यांतून बोलले जात आहे। इंडिया न्यूज 28 सातारा जिल्हा हेड प्रमुख प्रतिनिधी अवधूत पाटीलची रिपोर्ट। अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये कोतवाली या पोलीस स्टेशनच्या हद्दीत एक सराफ व्यापाऱ्याच्या दुकानात पोलिसांनी जबरदस्तीने रिकव्हरी केली आणि सदर व्यापाऱ्याला आणि त्याच्या मुलाला जबरदस्तीने मारहाण केली आणि सराफ सुवर्णकार संरक्षण संघटनेच्या काही पदाधिकाऱ्यांनी मध्यस्थीसाठी गेलेल्या असताना या पदाधिकाऱ्यांना सुद्धा मारहाण केली। तर या झालेल्या मारहाणीच्या आणि जबरदस्तीने केलेल्या वसुलीच्या निषेधार्थ आज सातारा जिल्हा आणि पूर्ण कराड तालुका, उंब्रज तालुका, पाटण तालुका, वाई तालुका सगळे तालुके कडकडीत बंद ठेवून आम्ही आज शिवतीर्थावर इथे त्या पोलीस प्रशासनाच्या, अहिल्यानगरच्या कोतवाली या पोलीस प्रशासनाच्या विरोधात जाहीर निषेध व्यक्त करीत आहोत आणि येथून पुढे आमच्या कुठल्याही सराफ बांधवाला असा त्रास होऊ नये असं निवेदन आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना दिलेलं आहे। एसपी ऑफिसला गेल्यानंतर ते योग्य ती कारवाई करू असं